तर आता आपण रिकर्शनचं एक क्वेश्चन बघूया. म्हणजे फॅक्टोरियल क्वेश्चन. तर फॅक्टोरियल मध्ये सिम्पली आपल्याला माहिती आहे फॅक्टोरियल म्हणजे समजा समज की जसं की एन चा फॅक्टोरियल आहे. तर त्याला आपण असं दर्शवतो की एन फॅक्टोरियलचं सिम्पल आणि मग ते असतं की 1 इंटू 2 इंटू 3 इंटू आणि डॉट 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 असतं ते एन पर्यंत. बस. फॅक्टोरियल सिंपल की 1 पासून समजा n चा फॅक्टोरियल आहे तर 1 ते n पर्यंत त्यांचं प्रोडक्ट नंबरचं प्रोडक्ट डिजिट्सचं किंवा नंबरचं. तर आपण असं करू शकतो. हे सिंपल फॅक्टोरियलचं आहे. तर आपल्याला ह्या वाला क्वेश्चन आपण बघतोय. तर समजा आपल्याला याचं कोड लिहायचं आहे तर आपण जर सिम्पली जास्त विचार आपण नाही केला की हे करायचं तर आपण बघू शकतो की यात फक्त 1 टू n पर्यंत जायचं आहे आणि जाताना आपल्याला फक्त इंटू इंटू करत जायचं आहे. तर हे क्लिअर दिसतं की आपण फॉर लूप यूज करू शकतो. आय जो असेल तर आधी 1 वर असेल मग 2 3 करत करत n पर्यंत जाईल आय आणि मग जाताना आपण एक व्हेरिएबल घेणार जिथे आय ला इंटू 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 करत जाणार आणि मग ते स्टोअर होईल. तर ते सिम्पली आपण फॉर लूप लिहू शकतो जसं की फॉर लूप मध्ये आपण लिहितो की इंट आय इक्वल टू 1 कारण 0 लिहिला तर मग ते जी प्रोडक्ट आहे ते 0 होऊन जाईल. म्हणून आपण 1 पासून चालू करणार ते लेस दॅन इक्वल टू n आणि मग आय प्लस प्लस आपण करणार सिम्पली आणि इथे आपण लिहिणार की समजा जसं आपण हे नेहमी लिखतो की हे जे इक्वेशन आहे ते समजा आपण सध्या फॅक्टोरियल बोलतोय तर आपण त्याला व्हेरिएबल घेऊ शकतो की फॅक्टोरियल फॅक्ट इक्वल टू जसं की आपण जेव्हा आय वाढत जाईल तर आय आपण आता समजा की पहिले आय होता 1 तेव्हा याची फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 होती. मग पुढच्या वेळी आय वाढेल तेव्हा मग जे आधीची व्हॅल्यू आहे त्याला इंटू करंट आहे असं आपण करतो ना. आयला आपण पुढे पुढे नेतो की आय समजा इथून इथेवर गेला तर आपण बोलतो की जी आधीची जी काही प्रोडक्ट होता त्याला इंटू आय त्यानंतर परत मग आय प्लस प्लस झाल्यावर आय इथे जाईल मग आपण बोलतो की जो आधीचा जो काही प्रोडक्ट सेव्ह झालेला होता तो इंटू आय. तर इथं तेच की जे आधीचा सेव्ह झाला होता तो यामध्ये सेव्ह असेल फॅक्ट मध्ये कारण आपण यामध्ये सगळं सेव्ह करत चाललोय आणि इंटू सिम्पली आय कारण आय जो आहे तो वाढत वाढत जाईल आणि यालाच परत परत इंटू होत जाईल पुढे पुढे जाईल आणि एन पर्यंत गेला की आपल्याला थांबायचं आहे म्हणजे एन ला इन्क्लूड करायचं आहे त्यानंतर मग थांबायचं आहे म्हणून आपण लिहिलं की हे सिम्पल. तर याने सिम्पली कॅल्क्युलेट होईल आणि होऊन जाईल फॅक्टोरियल एवढं काय नाही हे सिम्पलच आहे. पण मग आता आपण एक रिकर्शन सोल्युशन म्हणून बघतोय रिकर्सिव्ह याच रिकर्सिव्ह मध्ये आणि रिकर्सिव्ह यासाठी की आपण लास्ट टाइम पण बोललो होतो की हे फॅक्टोरियल सोपा क्वेश्चन आहे एवढं काय वाटत नाही पण काही क्वेश्चन्स असे असतात त्यामध्ये म्हणजे फॉर लूप मध्ये घेतल्यावर ते खूप फॉर लूप मध्ये थोडं डिफिकल्ट होऊन जातं त्यामुळे आपण रिकर्शन मध्ये ते इझिली करू शकतो त्यामुळे आपण रिकर्शन जनरली यूज करतो. तर आता याला आपल्याला सिम्पली आपल्याला यालाच या फॉर लूपच हेच लॉजिक आपल्याला रेप्लिकेट करायचं आहे बरोबर फक्त आपल्याला रिकर्शन यूज करायचं म्हणजे एक सेपरेट फंक्शन यूज करायचं आहे. तर आपण याला दुसरं इथे ठेवूया आणि त्याचंच रेफरन्स घेऊन कोड लिहूया सिम्पली. तर मग आपल्याला एवढं तर कळालं की हे राहू दे सध्यापुरती याला बघू आता आपण फक्त हे जे लॉजिक आहे ह्याला रिप्लिकेट करायचं ट्राय करूया. तर असं आपण नेहमी करतो की आता कारण की रिकर्शन आहे म्हणजे एखादं फंक्शन असेल मग ते फंक्शनचं जे रिटर्न टाईप वगैरे ते आपण नंतर बघू. सध्या आपण याच्यावर रेप्लिकेट करण्याचं हे करूया ट्राय करूया. तर जसं की आपण फंक्शन सध्या काही नाव देऊ शकतो. आपण सध्यापुरती समजा दिलं की कॅल्क्युलेट म्हणून कॅल्क आपण नाव दिलं सिम्पली फंक्शनचं त्यानंतर त्यात सध्या काय घेणार ते आपल्याला माहित नाही आपण पुढे गेल्यावर बघू. आपल्याला हा तर हे जे आपल्याला रेप्लिकेट करायचं ते आपण वन बाय वन करूया. जसं की आता हे आपल्याला हे वाला आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे हे वाला इक्वेशन ॲज इट इज. मग हे इक्वेशन आपण इथे पहिले लिहून घेऊया ॲज इट इज कारण ते कॅल्क्युलेशन मध्ये तेच होईल. मग ते आपण इक्वेशन लिहिलं त्यानंतर आपल्याला काय करायचं हे जेव्हा इक्वेशन होईल त्यानंतर आपल्याला हे आय प्लस प्लस करायचं आहे
आपण सिम्पली आय प्लस प्लस इथे करू शकतो की आय प्लस प्लस, ज्याने आयची व्हॅल्यू वाढेल. आणि हे झालं म्हणजे फर्स्ट इटरेशन मध्ये जर आपण फक्त फॉर लूपवर फोकस केलं तर फर्स्ट इटरेशन मध्ये काय होतं की हे कॅल्क्युलेट होतं, त्यानंतर आय प्लस प्लस होतो आणि मग परत हे हा वाला जो लूप आहे तो परत रिपीट होतो आणि लूप रिपीट मध्ये हे कॅल्क्युलेट होतं. मग आता पण तेच आय प्लस प्लस झालंय, आता आपल्याला हे रिपीट करायचं आहे. आता रिपीट करायचं आहे म्हणजे आपण तेच फंक्शन परत इथे कॉल करू शकतो जेणेकरून मग हे पूर्ण रिपीट होईल. मग सिम्पली आपण हेच फंक्शन जे आहे ते इथे कॉल करणार आणि त्यात आता पुढच्या वेळी जेव्हा रिपीट होईल तेव्हा आय प्लस प्लस करून आपल्याला रिपीट करायचं आहे. मग ही जी प्लस प्लस केलेली व्हॅल्यू आपण सिम्पली इथे पाठवणार आणि ती व्हॅल्यू जाईल आणि मग ते सिम्पली रिपीट होईल. यात हेच सगळे हे इंटू इंटू होतील. म्हणजे हे फॉर लूप आपण रेप्लिकेट केलेलं आहे. आता फक्त आपल्याला ह्या व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये आणायचं. जसं की आता इथे आपण बघतो की समजा आपण हे एवढं लिहिलं तर आपण इथे फॅक्ट आहे. मग जो फॅक्ट आहे ती व्हॅल्यू आपण जसं की आपण फॉर लूप आहे तर फॉर लूपमध्ये आपण आधीची व्हॅल्यू उचलत होतो बरोबर, जी आधी होती ती. आणि इथे जेव्हा आपण कॉल करतोय तर आपण बोलतोय की या फॅक्ट व्हॅल्यू मध्ये तू किंवा जास्त विचार न करता आपण सिम्पली बघू शकतो की हे आपण फंक्शन लिहिलं एवढं सगळं करून, त्यात हे काही व्हेरिएबल्स आहेत. आता हे व्हेरिएबल्स आहेत ते आपोआप यात येणार नाही, म्हणजे ते आपल्याला ॲज अ आर्ग्युमेंट घ्यावे लागतील. तर त्यासाठी सिम्पली आपण ते इथून लिहू शकतो की कोण वन बाय वन. जसं की आता पहिलं समजा फॅक्ट आहे तर आपण लिहू शकतो की इंट फॅक्ट जो आहे तो आपण घेणार. त्यानंतर हा जो आय आहे तो मग इंट आय. आणि आता पुढची समजा इंट आय आणि फॅक्ट हे सगळं झालं आणि मग हे आलं हे फॅक्ट आणि हे आय इकडनं येईल. मग आपण वाटल्यास ते पण आपण इथे लिहून घेऊ डायरेक्ट. आपलं फंक्शन आपण कॉल करणार की कॅल्क्युलेट आणि त्यात फॅक्ट कॉमा आय पाठवणार. तर मग आता हे पाठवणार त्याचं आपण इथे इनिशियलाइज पण करून घेऊया की इंट फॅक्ट जो आहे तो इथे आपण जेव्हा सुरुवात करतो आपण याची तेव्हा आपण फक्त समजा आपण यावर फोकस केला फॉर लूपवर, जेव्हा सुरुवात केलं तेव्हा आपण सुरुवातीला यात एखादी व्हॅल्यू आपल्याला ठेवावी लागेल. आणि कारण की ते कसं आहे की 1 into 2 into 3 into 4 into होत जाईल. मग सुरुवातीला आपण यात 1 ठेवावं लागेल जेणेकरून जे फर्स्ट जेव्हा आय 1 असेल तेव्हा इथे काय असेल की फॅक्ट इक्वल टू फॅक्ट इंटू आय. तर आय जो आहे तो 1 आहे. मग ते आपल्याला पुढे जायचं आहे. मग सुरुवातीला एक व्हॅल्यू द्यावी लागेल, मग आपण जनरली 1 व्हॅल्यू देतो. मग इथे पण आपण इनिशियलाइज करताना फॅक्टची व्हॅल्यू आहे ती 1 आपण इनिशियलाइज करतो. त्यानंतर हे झालं. आता आय झाला आपला आय. तर जो आय आहे तो आपण फॉर लूपमध्ये बघितला की तो पण 1 पासून चालू होतो आणि n पर्यंत जातो. तर मग तिथे पण तेच की आय जो आहे तो पण 1 पासून चालू होईल. आणि मग आता समजा ह्या झालं की फॅक्टची व्हॅल्यू भेटली, आयची भेटली आणि आपण इथे पाठवून दिली. मग इथे आल्यावर हे कॅल्क्युलेट होईल. पण मग आपण इथे क्लिअरली बघू शकतो की हे याच्याने काय होईल की समजा इथे कॅल्क्युलेट झालं, पहिले तर 1 असेल, त्यानंतर मग हा 1चा 1 प्लस प्लसमुळे 2 होईल. मग हे वर 1 into 2 होईल. त्यानंतर मग हा 1 प्लस प्लस वरून 2 वरून तो 3 होईल. मग परत हे कॉल होईल आणि परत इथे हे इंटू 3 होईल. असं करत करत ते इंटू होतच जाईल. असं जातच जाईल बरोबर. कारण आपण इथे जर एवढ्यात फोकस केलं यावर तर यावर तेच होतंय की आय प्लस प्लस होतोय आणि हे फंक्शन परत कॉल होतंय. परत आय प्लस प्लस होतंय परत कॉल होतंय. म्हणजे हे कंटिन्यू होत राहील. इथे आपण थांबण्यासाठी काही दिलेलंच नाहीये. मग त्यामुळे आपल्याला एक कंडिशन लावावी लागेल थांबवण्यासाठी की याला कधी थांबवायचं आहे. तर ती कंडिशन पण आपण इथेच बघणार की आपण फॉर लूप मध्ये काय बोललो होतो की आय तोपर्यंत चालेल जोपर्यंत n पेक्षा लहान आहे. म्हणजे जेव्हा तो आय जो आहे तो समजा n पेक्षा लहान असेपर्यंत आपल्याला चालवायचं आहे. तर आता आपण तीच कंडिशन लिहू की ही कंडिशन झाली की मग थांबायचं आहे. तर कंडिशनसाठी आपण काय लिहू शकतो की आता आय आणि nच आहे बरोबर ते. तर आपण इथे काय बोलतोय की जेव्हा आय जो आहे समजा आपण ऍज इट इज लिहिली कंडिशन ते की हे जे फॉर मध्ये लिहिली ती, तर काय होईल आपण बोलतोय की इफ आय इज लेस दॅन इक्वल टू n. आणि मग तिथे आपण समजा लिहिलं की समजा आपण सध्यापुरती समज कसं आपण ऍज इट इज फॉर लूपची कंडिशन लिहिली आणि आपण बोललो की जेव्हा हे होईल तेव्हा रिटर्न म्हणजे थांब.
असं आपण बोलतोय ना, की हे जेव्हा होईल तेव्हा रिटर्न करायचं, थांबायचं आहे. तर इथे काय होईल, की आपण असं बोलतोय, की जेव्हा आय जो आहे तो एन पेक्षा लेस दॅन किंवा इक्वल असेल तेव्हा थांब. तर हे बघायला गेलं तर ते नेहमी लेस दॅन इक्वलच असेल ना, कारण आय जो आहे तो 1 पासून चालू होतो आणि एन जो आहे तो नंबर जो कोणता असेल तो. समजा 8 आहे, 8चा आपल्याला काढायचं आहे. तर मग ते 8 पेक्षा लहानच असेल. त्यामुळे हे कंडिशन ऍक्च्युअली ही कंडिशन आणि ही कंडिशन मध्ये थोडासा फरक आहे. इथे आपण बोलतोय फॉर लूप मध्ये, की आय जो आहे तो 0 पासून चालू होईल आणि जोपर्यंत एन पेक्षा छोटा आहे तोपर्यंत चालूच राहील. आणि इथे आपण ऍक्च्युली उलटा बोलतोय, इथे बोलतोय की आपल्याला बोलायचं आहे की हे इथे आपण ऍक्च्युली ही बोलतोय की अ, चालू राहण्याची कंडिशन आहे ही, की हे कधीपर्यंत चालू राहावं हे लूप फॉर लूप. आय 1 पासून चालू व्हावं आणि आय जोपर्यंत एन पेक्षा छोटा आहे किंवा इक्वल आहे तोपर्यंत चालू राहावं. आणि इथे आपण आपल्याला इथे चालू राहण्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण हे नेहमी चालू राहणारच आहे. 1 2 3 4 5 हे चालतच राहणार. आपल्याला इथं थांबवण्याची कंडिशन द्यायची आहे. म्हणजे इथे आपल्याला उलटं करायचं आहे. कारण आपण बोलतोय की इथे चालू राहण्याचा काही सीन नाही, हे चालू राहणारच आहे इनफायनाईट. पण आपल्याला थांबवण्याची कंडिशन द्यायची आहे. म्हणजे हे जर लेस दॅन इक्वल टू होतं तर त्याचं रिव्हर्स मध्ये ग्रेटर दॅन. आपण ग्रेटर दॅन इक्वल टू केलं तर ते एन वर जाऊन थांबेल, मग तो लास्ट वाला होणार नाही. जर समजा आपल्याला एन 8 होता, तर तो 4 त्यानंतर 5 त्यानंतर 6 आणि त्यानंतर 7 एवढं झालं की थांबेल. 8 इंटू 8 होणार नाही जर इथे इक्वल ठेवलं तर. त्यामुळे आपण ग्रेटर दॅन ठेवणार, म्हणजे जेव्हा आय जो आहे तो एन पेक्षा मोठा होईल तेव्हाच. म्हणजे जेव्हा 8 पण येईल आणि 8 पेक्षा मोठा जेव्हा 9 झाला आपला आय, आय प्लस प्लस मध्ये जेव्हा तो 9 होईल तेव्हा तो थांबेल. म्हणजे थांबेल म्हणजे हे वाला कॅल्क्युलेशन पुढे होणार नाही. तर म्हणून आपण बोलतो की आय ग्रेटर दॅन एन. तर इथपर्यंत असं आपलं गणित. आता आपण फॉर लूपला रेप्लिकेट केलेलं आहे, या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आल्या. आता जेव्हा आपण हे करू त्यामध्ये आपण बघायचं की हे जे सगळे व्हेरिएबल्स आहेत ते सेट आहेत की नाही. जसं की आपण तर इथे आपण फॅक्ट बघितलं, हे इक्वेशन साठी आपण फॅक्ट आणि आय इथून घेतले. त्यानंतर मग आय प्लस प्लस होतोय, कॅल काय होतोय आणि ते हे. पण इथे आपण मग कंडिशन मध्ये आय लेस दॅन एन, तर हा जो एन आहे तो इथे कुठेच नाहीये. मग एन इथे जसं लिहिलं तर ते एरर देईल. मग आपल्याला एनचं पण काहीतरी करावं लागेल. तर एन तर युजरचा असेल बरोबर, की युजरने जो पाठवलाय तो. तर तो एकतर आपण युजर इनपुट पण घेऊ शकतो, पण सध्या पुरते आपण सिम्पलीसाठी एन ला एखादी व्हॅल्यू ठेवूया. समजा 8 आहे, तर मग 8 ला मग इथं एन आहे तर एन ला आपल्याला पास पण करावं लागेल, कारण त्याचं हे मॅचिंग आहे किंवा जी कंडिशन आहे तिथे चेक होते. मग त्याला आपण जसं फॅक्ट आणि आयला पाठवलं सिम्पली आपण एन ला पण पाठवणार इथलं. मग एन ला पाठवलं, मग इथे एन ला घ्यावं पण लागेल. इथे रिसीव्ह करेल या व्हेरिएबल्स मध्ये एन एन. आणि मग इथे सिम्पली हे जे तिन्ही आहेत, फॅक्ट आय आणि एन, फॅक्ट आय आणि एन हेच यामध्ये होत तर हे सिम्पली रन होईल. काही टेन्शन नाही, हे कोड ऍज इट इज रन होईल. पाहिजे तर आपण 2-4 बघू पण शकतो, की समजा हे 8चं आहे, तर हे आपण 8 आपण 1 बाय 1 जाऊया, जेणेकरून आपलं लक्ष 1चा तर 1च असेल फॅक्टोरियल, क्योंकि कारण 1 इंटू 1. त्यानंतर मग 2चा जो आहे तो 1 इंटू 2 2 असेल. 3चा आहे तो 1 इंटू 2 इंटू 3 म्हणजे 6. तर आपण रन करून 2-4 बघूया. आउटपुट इथे येतो कुठेतरी. आपण डेटा टाईप रिटर्न टाईप द्यायचं झालं, तर जसं की आपण इथे बघितलं परत तेच जे लास्ट टाइम आपण बघितलंय, की याचं हे आपल्याला लास्ट टाइम बघितलं होतं की हे जे आहे ते हे इंट लिहिलं, हे याचं रिटर्न टाईप आहे. जेव्हा आपण व्हेरिएबल लिहितो तेव्हा आपण बोलतो की व्हेरिएबलचा डेटा टाईप जो आहे तो इंट आहे. आणि जेव्हा आपण फंक्शन लिहितो तेव्हा आपण बोलतो की फंक्शनचा जो रिटर्न टाईप जो आहे तो. आता इथे रिटर्न मध्ये 0 आहे तो इंटिजर आहे म्हणून इंट. आता इथे आपण रिटर्न काहीच करत नाही. इथे रिटर्न लिहिलंय पण रिटर्नच्या पुढे काहीच नाहीये, म्हणजे आपण रिटर्न काहीच करत नाही. मग त्यावेळी आपण व्हॉइड लिहू शकतो की व्हॉइड म्हणजे ना. आणि इथे रिटर्न करण्याच्या आधी एकदा आपण त्याला प्रिंट पण करूया जो काही फॅक्टोरियल आहे तो, जेणेकरून जो आपल्याला दिसेल. तर आता आपण रन करूया 3 साठी. तर 1 इंटू 2 2 2 इंटू 3 6. तर यात परत कॅल्क्युलेट आय, इथे सगळे पाठवावे लागतील इंट फॅक्ट वगैरे. तर हे 3 आहेत ते आपल्याला परत पाठवावे लागतील, फक्त एकच जात होता. तर 1 इंटू 2 इंटू 3 6 आलेला आहे. तर सिमिलरली
समजा आपण 4 केलं, मग सॉरी 6 इंटू 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 24 होतात ते. तर मग हे सिमिलरली 24 येतो. आणि सिमिलरली आपण कोणत्याही मोठ्या व्हॅल्यू जाऊन बघू शकतो. तर जो 7चा समजा आहे, तर 7चा 6चा जो आहे तो 720 असतो. तर मग आपण रन करणार आणि 720 येईल. आलं. तर ते सिमिलरली हा कोड सिम्पली त्यासाठी रन होईल. हे वाला बस एवढ्याने ते कोड होऊन जातं. तर त्यात जास्त काही हे नाही. आता तेच परत आपण लास्ट टाइम जसं बघितलं होतं याचं वर्किंग तसं बघूया एकदा, जेणेकरून आपल्याला जास्त क्लिअर होतील सगळ्या गोष्टी. आणि इथे ते बघताना यांची व्हॅल्यू 3 ठेवूया, जेणेकरून ते आपण इझिली जास्त इटरेशन करण्याची गरज नाही किंवा रिकर्सिव्ह कॉल्स करण्याची गरज नाही. तर तेच की इकडे गेलं. हा हे इथे. तर आपलं परत तेच फंक्शन ॲज इट इज इथे ॲक्च्युली 5च्या ठिकाणी आपण 3 घेऊया, जेणेकरून हं, हां. तर आपलं हे मेन आहे आणि आपण बोललो की तर आता ते परत तेच लास्ट टाइम जे बोललो होतो ते, की आता जे मी सांगणार आहे ते कॉम्प्युटरमध्ये जेव्हा कोड आपण कंपायलरसाठी रन करतो किंवा जेव्हा आपण रन करतो तेव्हा आतमध्ये जे होतं ते एक्झिक्युशन कसं होतं ते मी सांगतोय. पण यामध्ये काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. एक्झॅक्टली तसंच नाही होत, पण ते समजण्यासाठी म्हणून मी तसं सांगतो. तर समज की समजा की आपण जेव्हा चालू करतो की आपण रनवर क्लिक करतो, तेव्हा मग जो कम्प्युटर आहे तो इंटरनली एक्झिक्यूट करताना सर्वात आधी समजा की मेन फंक्शन आहे ते शोधतं की मेन कुठं आहे. मग ते मेनकडे येतं, ह्या लाईनवर येतं आणि इथून एक्झिक्युशन करायला चालू करतं. मग हे इथे बघतं की ओके ही लाईन जी आहे ती मेन फंक्शनवाली आहे. मग हे आल्यावर ते बघतं की ओके हे ओपनिंग आहे ब्रेस आणि जोपर्यंत एंडिंग येतं तोपर्यंत एक्झिक्यूट करत राहायचं आहे. मग ते हे आलं नंतर दुसऱ्या लाईनवर जातं. दुसऱ्या लाईनवर बघतं की हे सगळे इनिशियलायझर्स आहेत, तर हे इनिशियलाइज करून ठेवतं. जसं मी लास्ट टाइम तुला बोललो होतो की हे मेन फंक्शन आहे, तर ह्या फंक्शनसाठी एक सेपरेट हा बनतो आपला ब्लॉक बनतो. आणि वाटल्यास तर आपण परत एकदा तो वाला पुढे घ्यायला पाहिजे तो. तर आपण हे लास्ट टाइम बघितलं होतं की जे आपलं हे फंक्शन जेव्हा आपण बनवतो तेव्हा समजा आपल्या कोडमध्ये 3 फंक्शन आहेत. तर मग त्या फंक्शनचे जे काही व्हेरिएबल्स असतील, जो काही त्या फंक्शन मधला डेटा असेल तो समजा फंक्शन 1 आहे तर त्याचा पूर्ण डेटा इथे राहील. त्याचे जे काही व्हेरिएबल्स असतील ते दुसऱ्याचे सगळे इथे राहतील, तिसऱ्याचे सगळे इथे राहतील. आणि त्यामुळे या तिन्हीमध्ये सेम नावाचे व्हेरिएबल आपण यूज करू शकतो आणि त्यांच्या सेम नावाच्या व्हेरिएबलच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू असतील. जसं की समजा n इथे आपण घेतल्याची व्हॅल्यू 8 आहे. इथे n ची व्हॅल्यू 100 आहे. इथे n ची व्हॅल्यू 20 आहे. तर त्या तिन्ही ठिकाणी त्या सेपरेट n च्या व्हॅल्यू राहतील. त्या एकमेकांशी कनेक्टेड नसतील. त्यामुळे त्या आपण सेपरेटली राहू शकतात. तर हेच आपण इथे. तर इथे पण तेच की आपण मेन फंक्शन केलं, मग याच्यासाठी एक मेमरीमध्ये ब्लॉक अलोकेट केला जाईल आणि त्यामध्ये याच्या हे जे जे आपण व्हेरिएबल्स लिहिले आहेत त्यांच्या व्हॅल्यू जे आहेत ते जाऊन स्टोअर होतील. आता त्या व्हॅल्यूज समजा झाल्या सगळ्या स्टोअर. हे झालं. त्यानंतर मग कम्प्युटर जे आहे ते या लाईनवर येईल. या लाईनवर बघेल इथे पण इनिशियलायझेशन आहे, तर मग इथे पण याची व्हॅल्यू स्टोअर होईल. त्यानंतर मग या लाईनवर येईल. इथे बघेल की हे जे कॅल्क हे नेम आहे ते प्री डिफाईन्ड नेम नाहीये. त्यामुळे त्याला कळेल की हे जे आहे ते फंक्शन आहे. कारण जर व्हेरिएबल असतं तर याच्या आधी डेटा टाईप लिहिला असता. म्हणजे व्हेरिएबल पण नाही आणि ते फंक्शन आहे. आणि ते फंक्शन आहे आणि मग इथे हे जे आहेत ते आर्ग्युमेंट्स भरू शकतो किंवा व्हेरिएबल्स भरू शकतो. तर ते फंक्शनचे आहेत. मग ते हे याच्यावर जेव्हा येईल तेव्हा ते याला रीड करेल आणि मग या तिन्ही व्हॅल्यू पकडेल आणि हे जिथे कुठे फंक्शन आहे त्याला जाऊन सर्च करेल. मग ते इथून आपण बोलू शकतो की इथून मग कम्प्युटरचा फोकस जो आहे तो उचलून या लाईनवर जाईल. जिथे कुठे ते फंक्शन आहे तिथे. मग इथे जाईल आणि इथे बघेल की पहिले ते हे मॅच करेल की या गोष्टी मॅच होतात की नाही. कारण या सगळ्याच व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर करत. इथून ज्या ज्या व्हॅल्यूज पाठवल्यात त्या यामध्ये स्टोअर केल्या जातील. या 3 व्हेरिएबल्समध्ये. म्हणून आपण इथे वाटल्यास तर दुसरी नाव पण ठेवू शकतो. XYZ जरी ठेवलं तरी पण ह्या व्हॅल्यू येऊन XYZ मध्ये स्टोअर होतील. पण कन्सिस्टन्सी राहावी आणि सोयीस्कर राहावं म्हणून आपण सेम नावं घेतलेले आहेत. सेम व्हेरिएबल्स नेम्स. तर मग हे झालं. यामध्ये व्हॅल्यू झालं. त्यानंतर मग कंट्रोल जो आहे तो या लाईनवर जाईल. इथे ही कंडिशन सुरुवातीला फर्स्ट रॉंग असेल त्यामुळे मग यात तो जाणार नाही, इग्नोर करेल, पुढे जाईल. मग इथे बघेल की फॅक्ट इक्वल टू फॅक्ट इंटू आय.
तर फॅक्टची आधीची व्हॅल्यू असेल जी काही 1 होती, 1 इंटू आता जो आहे तो 1च आहे. 1 1 तर 1च होईल आणि फॅक्टमध्ये 1 राहील. त्यानंतर आय प्लस प्लस. मग आता आयची व्हॅल्यू होईल 2 आणि मग परत सेम. मग आता परत इथून परत याच्यावर येईल आता परत तेच की इथे मी लास्ट टाइम पण बोललो होतो की जेव्हा कम्प्युटर याच्यावर येतं या लाईनवर तेव्हा ते बघतं की हे दुसरं फंक्शन आहे. मग तेव्हा ते त्याला ॲज अ सेपरेट फंक्शन ट्रीट करतं. असं नाही बघत ते की ओके हेच फंक्शन आहे त्यातच सगळं. कारण जर तेच फंक्शन केलं मग सगळ्या आयच्या आधीच्या व्हॅल्यू, इथून पाठवलेल्या व्हॅल्यू, त्यानंतरच्या पुढच्या येणाऱ्या व्हॅल्यू सगळ्या मिक्स होऊन जातील आणि मग ते सगळं गडबड होऊन जाईल. आणि त्यामुळे जेव्हा हे कॉल केलं जातं तेव्हा कम्प्युटर असं त्याला ट्रीट करतं की हे सेपरेट दुसरं फंक्शन आहे. म्हणून मग आपण समजण्यासाठी इथं बोलू की सेपरेट दुसरं फंक्शन कम्प्युटर याला ट्रीट करेल आणि मग त्याला दुसरं इथून जो कंट्रोल आहे तो ह्याच्या फर्स्टवर जाईल. आणि कारण की हे सेपरेट फंक्शन ट्रीट करेल मग आता याच्या परत तेच की याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत त्या सेपरेटली स्टोअर राहतील. याच्या मग ते सिंपल की याला तो एक मेमरी ब्लॉक देईल त्यामध्ये याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जसं की समजा सुरुवातीतून आपली झाली. तर हे मेमरी ब्लॉकमध्ये पहिल्यापासूनच करू की पहिला मेमरी ब्लॉक एक भेटेल याला त्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू स्टोअर राहतील. ह्या सगळ्या आय आय हॅट आय एन सगळ्या व्हॅल्यूज ते झालं. त्यानंतर जेव्हा इथून येईल याच्यावर तेव्हा मग नवीन मेमरी ब्लॉक दिला जाईल वेगळावाला त्यामध्ये याच्या सगळ्या व्हॅल्यू. आणि जेव्हा तो इथे येईल तेव्हा बघेल की परत फंक्शन कॉल होत आहे. मग परत ते एक याला सेपरेट फंक्शन ट्रीट करेल आणि त्याला सेपरेट मेमरी ब्लॉक देईल मेमरीचा एखादा पार्ट. आणि मग त्यामध्ये त्याच्या सगळ्या व्हॅल्यू स्टोअर राहतील. मग त्यामुळे इथे फायदा हा होईल की याच्या ज्या आय एन एफ ज्या व्हॅल्यूज आहेत ते सेपरेट राहतील याच्या सेपरेट राहतील. त्या मिक्स नाही होणार. आणि त्यामुळे त्याच्यामुळे असं होतं की आपण इथे वेगवेगळे चेंजेस करू शकतो आणि हे अनटच राहील. हे व्हॅल्यूज मेंटेन राहतील. तर मग इथे आपण आलो होतो इथून मग परत की याचा आता कम्प्युटरचा फोकस जाईल या लाईनवर. परत तेच लाईन बाय लाईन सगळं होत राहील. हे होईल इथे येईल मग नंतर इथे हे फॅक्टची व्हॅल्यू 1 होती मग 1 इंटू 2 तर मग 2 झाली इथे स्टोअर झाली 2. आता आय प्लस प्लस झाला आता आय जो होता 2 वरून 3 झाला आणि मग सॉरी 1 हा इथे अच्छा 1 होता का? इथे कुठे गेला? इथे 1 होता त्यानंतर 2 झाला होता. 2 नंतर 3 झाला. हां, बरोबर. बरोबर. 3 इथे 2 झाला ॲक्चुअली इथे 3 झाला. इथे 2 होता तर 3 झाला. याच्यामध्ये 2 व्हॅल्यू स्टोअर आहे फॅक्टमध्ये इथे 3 झाला. आणि मग इथून आता परत तेच की परत कॉल झालं. मग परत तेच की इथून आता इथून याला ते कम्प्युटर टोटली डिफरंट फंक्शन म्हणून ट्रीट करेल आणि आता इथून याचा फोकस आहे तो या लाईनवर जाईल. मग परत तेच एक्झिक्युशन चालू करेल. आता हे 3 आहे. इथे कंडिशन लिहिलंय आय 3 इज ग्रेटर दॅन 3 एन पण आपला 3 आहे बरोबर. मग 3 इज ग्रेटर दॅन 3 ही फॉल्स कंडिशन आहे. कारण 3 इज इक्वल 3 इक्वल्स टू 3 तो 3 पेक्षा ग्रेटर नाही. त्यामुळे मग ही कंडिशन रॉंग होईल आणि मग पुढे जाईल. आणि मग इथे परत तेच की फॅक्ट आपलं 2 होतं मग 2 इंटू 3 6 आणि मग परत आता आय जो 3 होता तो झाला 4 आणि परत इथून कॉल होईल. परत मग इथून नवीन फंक्शन ट्रीट केलं जाईल आणि परत मग इथून जो आहे तो यावर जाईल. आता हा आय जो होता 4 झाला होता इथून आपण 4 पाठवला आहे. आता इथे आल्यावर मग इथे येईल की 4 ग्रेटर दॅन 3 तर ही कंडिशन ट्रू होईल की 4 इज ग्रेटर दॅन 3 आणि मग त्यामुळे मग हे इथे जाईल आणि मग इथे यामध्ये घुसेल. इथे सी आउट आपण फॅक्ट लिहिलंय तर मग फॅक्ट जे आहे ते आपलं कॅल्क्युलेट झालंय ते प्रिंट होईल आणि मग आपण त्याला रिटर्न लिहिलंय म्हणजे त्याला समजेल की आता इथून याचं एक्झिक्युशन स्टॉप करायचं आहे. ह्या वाले याचं. तर तिथे परत तेच की आता जसं की आपण सध्या हे 4 हे जर आपलं झालंय तर याला तो हे हे एक हे कसं 4 डिफरंट फंक्शन ट्रीट करेल की हे वेगळं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, चौथं आहे. आणि मग त्याला 4 वेगवेगळं असतं जसं की हे होतं. तर हा पहिला मेमरी ब्लॉक भेटला एका पहिल्याला. जरी ते फंक्शन सेम असेल तरी पण कम्प्युटर इंटरनली त्याला सेपरेट ट्रीट करेल. जेणेकरून त्याच्या व्हॅल्यू सेपरेट राहतील. मग पहिल्याला हे इथं समज की या मेमरीच्या पार्टमध्ये ठेवलं. दुसऱ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज याच्यात ठेवल्या. तिसऱ्याच्या सगळ्या याच्यात ठेवल्या. चौथ्याच्या अजून कुठेतरी ठेवल्या. असं ते करत राहतं. आणि मग हे 4 सेपरेटली व्हॅल्यूज झाल्या. आता इथे आयची व्हॅल्यू 4 आहे. त्याचा फायदा होईल की या ब्लॉकमध्ये आयची व्हॅल्यू 4 झालेली आहे. या ब्लॉकमध्ये आता पण 3 आहे, यामध्ये आता पण 2 आहे आणि यामध्ये आता पण 1 आहे. त्यामुळे मग हे सेपरेट सेपरेट आयच्या व्हॅल्यूज राहू शकतात. जर एकच मेमरी ब्लॉक असता तर मग ते इथे पण 4, इथे पण 4, इथे पण 4 प्रत्येक ठिकाणी 4 झालं असतं आणि मग ते सगळं
गडबड झाली असती. मग ते एकदमच चुकलं असतं सगळं. त्यामुळे मग इथे आलं, इथे 4 आलं. मग इथे आपण लिहिलं की रिटर्न दिलं म्हणजे त्याला समजलं की या फंक्शनचं एक्झिक्युशन थांबवायचं आहे. आणि तो पण एक फायदा की याला आता कळते की या फंक्शनचं थांबवायचं आहे. कारण की त्याने याला सेपरेट फंक्शन ट्रीट केलंय, मग तो बोलेल की ओके याचं थांबवायचं आहे आणि मागे जायचं आहे. तर त्याने सगळ्यांना एकच ट्रीट केलं असतं, मग त्याला वाटलं असतं की हेच फंक्शन आहे. मग त्याने याचंच थांबवलं असतं. असं पण गडबड झाली असती. तर मग त्यामुळे मग इथे बघेल रिटर्न झालंय, मग इथे ते स्टॉप करेल आणि मग परत आता कारण की ते याचं स्टॉप झालं, मग हे संपलं, मग परत जो फोकस आहे तो मागच्या लाईनवर जी शेवटी एक्झिक्यूट झाली होती ती म्हणजे ही. मग परत तेच की याच्या पुढे समजा आपण दुसरं काही असतं तर मग त्या सगळ्या व्हॅल्यूज किंवा त्या काही सेंटेन्सेस एक्झिक्यूट झाले असते. जसं मी लास्ट टाइम बोललो की जर तू इथे प्रत्येक ठिकाणी सी आउट आय सी आउट आय सी आउट आय लिहून ठेवलं तर तू क्लिअरली बघशील की इथे इथे तर इथे रिटर्न होईल. त्यानंतर इथे 3 असणार. आयची व्हॅल्यू इथे 4 झालेली होती. पण इथे आल्यावरती अच्छा इथेही 4च असेल, इथे 4 असेल. यामध्ये 3 असेल आणि यामध्ये 2 असेल. कारण इथे आय प्लस प्लस करतोय ना. मग इथे 2 असेल आणि इथे ती 1च असेल. तर तेच की हे रिटर्न झालं, मग इथे येईल. मग इथे बघेल इथे काही नाहीये. मग इथे पण याच्यामुळे समजेल त्याला की हे संपायचं एक्झिक्युशन थांबवायचं आहे. परत मग इथून जो फोकस आहे तो उचलून शेवटी जो झालं होतं जिथून एक्झिक्यूट झालं तिथे जाईल. मग तिथून परत तेच तिथे पण तेच सेम कंडिशन तेच क्लोज झालं. एक्झिक्युशन संपलं मग इथे जाईल आणि मग इथे परत तेच इथे पण एक्झिक्युशन संपलं आणि मग शेवटी मग जिथून कॉल झाला तिथे जाईल आणि मग त्यानंतर मग पुढच्या लाईनवर जाईल. मग इथे बघेल की रिटर्न झिरो म्हणजे याचं पण या फंक्शनचं एक्झिक्युशन थांबवायचं आणि मग ते झालं. अशा प्रकारे तो प्रिंट झाला. तर हे सिंपल होतं फॅक्टोरियलचं. आणि आता पुढच्या असेच आपण पुढे दुसरे क्वेश्चन्स बघू. सध्यापुरती एवढंच. तर तेच ह्याच्यामध्ये तू वाटलंस तर हे मे बी सुरुवातीला विचित्र वाटू शकतं, पण त्यामध्ये एक्सपेरिमेंट केल्या, काही व्हॅल्यूज खाली वर लिहिल्या, इथे काही व्हॅल्यूज, काही पुढे, काही आय प्लस मायनस काही करून बघितलं तर ते जास्त त्याचं हे होऊन जाईल. जास्त व्यवस्थितपणे ते कळेल असं. त्यामुळे ते करू शकते, ते एक्सपेरिमेंट करून बघू शकते. ठीक आहे, सध्यापुरती एवढंच. बाय.